जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. कल्याणचे दोन जबरदस्त बॅटर आणि त्यांच्या विरुद्ध अंधेरी संघ मात्र फाईट करेल. श्री स्वामी समर्थ अंधेरी त्यांच्या विरुद्ध नवेटेक रायडर्स कल्याण. कल्याण ईस्ट वेस्ट मध्ये देखील एक चांगलं क्रिकेट आहे. खूप चांगले चांगले प्लेयर्स कल्याणमधून देखील पाहिले गेले. एक जबरदस्त मॅच आहे अंधेरी विरुद्ध कल्याण. जो संघ जिंकेल तो मात्र डोंबिवली संघासोबत फाईट करेल आणि 4 ओव्हर 4 बॉलर असणार आहेत. डोंबिवली संघ आपण देखील ती पण मॅच 4 ओव्हरची असणार याची नोंद घ्यायची आहे. आत्ताच अनाउन्समेंट करतोय की ती मॅच पण 4 ओव्हरची असणार आहे. विकास कांबळे छकुल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक जबरदस्त बॅटर मांडूपचा विकास कांबळे छकुला. लेट्स प्ले रेडी टू फाईट. एक जबरदस्त मॅच आहे. रोहन शिल्ले त्याचा सामना करतील. दिवेश पारावे अंधेरी विरुद्ध कल्याण. एक जबरदस्त मॅच तुमच्या समोर. स्ट्रायकरला रोहन शिल्ले मास्टर माइंड कॅप्टन. पहिला बॉल आतमध्ये आणलाय. काय बॉल वळवलाय. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि मैदानाच्या बाहेर हिट विकेटच्या रूपामध्ये मात्र रोहनला बाहेर जावं लागेल. मोये मोये बॉल आतमध्ये आणला आणि रोहन थोडे डबल माइंड झाले. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रोहनला मॅच स्टार्ट होतीये. मात्र इकडे आता अंधेरी संघाने एक चांगली स्टार्ट दिली आहे. रोहन थोडे नाराज असतील कारण की क्रुशल मॅचला अशी विकेट जेव्हा जाते तेव्हा मनाला वेगळं लागतं. रोशन येतात बारक्या बॅटिंगसाठी. प्रवीण खनकाच्या सोबतीला मात्र बॅटिंग करावी लागेल आणि एक जबरदस्त बॅटल आहे. प्रत्येक खेळाडूला आपण टी शर्ट प्रोव्हाइड केले. मॅन ऑफ द मॅच साठी देखील टी शर्ट आहे. व्हीके स्पोर्ट्स आणि अँटिक 9. विकास कांबळेला आपण हे कॅश प्राइज देतोय. विकास कांबळे छकुला ज्याची देखील बॅटिंग मुंबईने पाहिली. तुमचा फॉर्म वर खाली होत असतो परंतु विकास कांबळे छकुला छकुला खूप चांगलं क्रिकेट मग खूप वर्षापासून विकास या परिसरामध्ये खेळतोयस. आज आपल्या परिसरामध्ये एवढं मोठं आयोजन आणि भाई चषकाबद्दल जरूर ऐकेल. प्रथम दादा स्वप्नील दादाचे खूप खूप आभार. कारण भांडूपच्या लोकल प्लेअरला चांगला प्लॅटफॉर्म करून दिला आहे. चांगली खेळपट्टी आहे. एवढा मोठं लाईट वगैरे ग्राउंड वगैरे खूप चांगलं आहे. भांडूपची पोरं मला वाटतं क्वचितच सर्कल टुर्नामेंट खेळतात. म्हणजे अँटिक 9 सोडली तर आता लोकल पोरं क्वचितच सर्कल खेळतात. परंतु हे सर्कल फॉर्मॅट प्लेयर्स लोकांना खेळायला संधी दिली त्यामुळे खूप खूप आभार स्वप्नील दादाचे. खूप वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळला गेला. मी असल्फा जॉर्ज एक चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहिलं गेलं विकास कांबळे छकुला. सीबी चषकची एक बॅटिंग मला अजूनही छकुलाची आठवते. जबरदस्त बॅटिंग केली होती. मग तेव्हा एकदम फिट होता आणि असल्फा संघासाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळला गेला विकास कांबळे छकुला. या बॉल देखील स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन तिकडे क्विक आलेत. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. 2 रन्स वरती आपण पाहिलं तर 1 विकेट गेली आहे. पहिली ओव्हर चालू आहे. रन झाले 2. 1,11,111चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 55,555. आकर्षक चषक आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा दिवेश स्ट्रायकेनला रोशन. या बॉलवर बाउन्स पाहिला गेला आणि तिकडे डॉट बॉल. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न करत होते. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे फटका थोडा फसतोय. फक्त आणि फक्त 2 रन्स खर्च करत असताना जबरदस्त बॉलिंग केली दिवेशने. रोहनची विकेट टर्निंग पॉइंट राहिली कल्याण टीमसाठी आणि तिकडे मॅच थोडीफार पलटली.
बॉलिंगसाठी दिवेश, स्ट्राईक केला बॅटर रोशन बारक्या. या बॉलवर देखील बॅट फिरवली, थांबून ठेवलं गेलं. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 2 रन. गुड बॉलिंग दिवेश, जबरदस्त बॉलिंग केली दिवेशने आणि मॅच पूर्णपणे शांत केले पहिल्याच ओव्हरमध्ये टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी. वेल प्लेड. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बनी येतात. दुसरी ओव्हर निर्णायक आहे, थोडं स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. बॉलिंगसाठी आपण पाहिलं बनी, स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. जबरदस्त बॅटल आहे. या बॉलवर खोल टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, बनीचं सेलिब्रेशन, बॉल ऑफ द नाईट. आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रवीणला. बॅटर आउट. जबरदस्त बॉल पाहिला गेला बनी यांच्या माध्यमातून आणि परफेक्ट पिचिंग करत असताना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. स्ट्राईक एंडला पाहिलं तर नवीन बॅटर कृष्णा येतात. बनीचं एक चांगलं सेलिब्रेशन पाहिलं गेलं. एक जबरदस्त विकेट त्यांनी पण मिळवली. 2 सलामीचे बॅटर मैदानाच्या बाहेर गेलेत आणि मॅच थोडीफार शांत होती. रन्स आलेत फक्त आणि फक्त 2 रन्सवरती 2 विकेट. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये डेव्हिटेक रायडर्स कल्याण. आमचे विघ्नेश आमच्यापर्यंत कळवतात की पहिल्या ओव्हरला देखील पहिल्याच बॉलला विकेट, ह्याही ओव्हरला पहिल्या बॉलला विकेट. आणि या बॉलवर दुसऱ्या बॉलवर बाउंड्री. 4 रन. जबरदस्त टायमिंग केलं कृष्णाने. बघा, जी टीम फायनलला जाणार आहे त्यांच्यासाठी अनाउन्समेंट आहे की 4 ते 5 प्लेयर तुमचे तेच असणं गरजेचं आहे जे आता इकडे खेळतात. व्हाईट ट्रॅक, व्हाईट टी शर्ट जी तुम्हाला आपण ऑर्गनायझेशन दिली ती मात्र तुम्हाला असणं गरजेचं आहे. नाहीतर जे आपण डिसिजन कमिटी घेईल आणि प्राईज मधून आपण मात्र बघा टीम त्याप्रमाणे खेळणं गरजेचं आहे. ज्या डिसिप्लिनने आपण क्रिकेट खेळतो त्यामुळे तुम्ही पण डिसिप्लिनने या. यावर देखील स्वीप करायचा प्रयत्न केला गेला. चांगली बॉलिंग केली बनीने पण. 7 रन झाले धावफलकावर. फक्त आणि फक्त 2 विकेट गेले. जबरदस्त बॉलिंग करत असताना टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत रोशन. या बॉलवर व्हेरिएशन करायचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. 30-35 रन झाले तरी मॅच दुसऱ्या डावमध्ये पण बघायला मजा येईल. या बॉलवर देखील आणि पुन्हा एकदा मात्र येते विकेट. मॅच मात्र पूर्णपणे फसतीये. बॅटर आउट.
जबरदस्त मॅच आहे. दोन्ही टीम्स मात्र बॅलन्स आहेत, परंतु पहिल्या इनिंग मध्ये टीम थोडीफार फसते. कल्याण बॅटिंगसाठी प्रणित पाटील येतात. या बॉल देखील हवेत खेळले गेले, त्यामध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन मितीला 4. प्रणित पाटील. ग्रामीण क्रिकेट देखील त्या परिसरात चांगले खेळले गेले वाडेकर गावासाठी. आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतो. 3 विकेट 12 रन्स. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पराग शिंदे, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर कृष्णा आहेत. जबरदस्त बॅटल आहे. 12 रन्स झाले, अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा 12 बॉलमध्ये 20-25 रन जरी केले तरी मॅच फायटिंग होऊ शकते. बॉलिंगसाठी पराग शिंदे. या बॉलवर समोरून बॉल फिरवलाय. वाव, जबरदस्त लेग ब्रेक पाहिला गेला आणि अंपायर नो बॉल आहे. हलकासा लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न करतोय पराग आणि मॅच मध्ये मात्र ही ओव्हर देखील तेवढीच निर्णायक आहे. 35-38-40 पर्यंत क्रिकेट स्कोर केला तरी मॅच बघायला मजा. दुसरा डाव. दोन्ही टीम्स मात्र तेवढ्याच बॅलन्स आहेत. या बॉल देखील हवेत खेळले गेले. तिथे विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कृष्णाला देखील बॅटर आउट. जबरदस्त बॅटल आहे. न्यू बॅटर बॉबी येतात स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला बॉबी. मॅच मात्र थोडीफार बाउंड्रीची गरज आहे. यामुळे रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहे तिकडे आणि तिकडे बॉल निघून गेलाय. बॉल भांडूप से पवई, पवई से अंधेरी, जोगेश्वरी लिंक रोड से और 4 रन. कहानी में ट्विस्ट. विकेट गेले होते, थोडं दडपण होतं आणि बॉबी आले आणि रिव्हर्स खेळले. 17 रन झाले धावफलकावर. 4 विकेट. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत आणि पुन्हा एकदा 4 रन मिळतात. कहाणी में ट्विस्ट. हे 2 बाउंड्रीज मात्र मॅच मध्ये पलटवार करतील.
21 आता मॅच मध्ये थोडीफार चुरस निर्माण करू शकते. अनिकेत पवार पण तिकडे उठले लगेच पाहुल्या ग्रुप. आणि मॅच देखील तेवढीच क्रुशल आहे कारण की 30-32-35 पर्यंत जरी मॅच गेली तरी दुसरा डाव पण रंगताना पाहायला मिळेल. 3 बॉल. या बॉल देखील ड्राईव्ह केल्या गेल्या आणि जबरदस्त बॅटिंग केली बॉबीने. 22 रन झाले तरी 4 विकेट गेलेत. सर्वांना वन साइड मॅच कोणाला आवडणार नाहीये आणि त्यामुळे ही मॅच देखील तेवढी जर टफ झाली तर पाहायला मजा येईल. स्ट्राईकला प्रणित पाटील. या बॉल ऑडव्या बॅटने पाटीलने चांगलं टायमिंग केलं परंतु थोडं आपण पाहिलं तर बॅट जबरदस्त फिरवली होती. सिंगल मिळेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये आले. रन झाले 23 आणि 4 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी विकास येतात. बॉलिंगमध्ये थोडं चेंजेस केले त्यामुळे थोडा इफेक्ट पडू शकतो कारण की परागला 3री ओव्हर दिली. विकासला मात्र आता शेवटच्या ओव्हरसाठी ठेवले गेले. ह्या चेंजेस खूप मॅटर करतील. रन झालेत 23 आणि 4 विकेट गेलेत. 1,11,111चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 55,555. या बॉलवर चांगलं टायमिंग केलं आणि बॉल मात्र तिकडे. हा मित्रांनो पूर्णपणे बॉल बाहेर येऊ द्या. .24 24 रन झाले धावफलकावरती. हा रेलिंग वरती थोडं जोर देऊ नका मित्रांनो. माहितीये तुम्ही सॅटरडे जेवून वगैरे आलात मस्त घरी जाऊन झोपा. हा सॅटरडेचा माहोल एक वेगळा असतो की संडे आणि संडेला मंडेला ऑफिसला जाणं म्हणजे मंडे कधी येऊ नये. डोंबिवली टीम आपण देखील तयार राहायचं है. संडे के बाद मंडे आना मतलब लाइफ में वो दिन. यावर देखील आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता बन्नी आहे. बन्नी पण स्माइल करतोय. रन्स पण कुशल दिवेश पण स्माइल करतात की भाऊ 2 बाउंड्रीज आपल्याला खूप मॅटर करू शकतात कारण की हे ग्राउंडच तसं आहे. स्ट्राईक बॉबी.
या बॉलवर आणि फटका फसतोय. बॅटर आउट. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळले गेले आहेत. साई पाल येतात बॅटिंग साठी. या बॉलवर देखील फटका फसतोय. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. 26 रन्स वरती आपण पाहिलं तर 6 विकेट गेलेत. या बॉलवर सिंगल केला गेलाय. 27 झालेत आणि 28चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी. 28 धावांची गरज आहे. सामना आकाश शिंगडे आता कॅप मात्र टाईट करतो की ही मॅच जर मी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सेफ टाकली तर मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू शकतो. जबरदस्त मॅच आहे. आमचे भांडुपकर प्रतिनिधींचे रोहित चौगुले आणि यश शिंदे आपलं देखील अगदी स्वागत आहे. चौगुले आणि शिंदे दोन मित्र एकत्र आले तर तुमची मैत्री अशी पुढे गेली पाहिजे. लाईफ मध्ये मित्र खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांची देखील एक नुकतीच क्रीडा स्पर्धा ताई चषक आपण पाहिलं गेलं. राजूताई पाटील नवनिर्वाचित नगरसेविका आणि चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील पाहिलं गेलं. रोहित चौगुले आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. लाजतोय तो, बोलतो नको दादा एवढं ठीक आहे. ओळख मॅचच्या दिशेने एक जबरदस्त मॅच. 28 रनचं टार्गेट आहे बॅटिंगसाठी. दिवेश पारावे त्या सोबतीला रोहन साळुंके अंधेरी. बॉलिंगसाठी आकाश.
चायना या नावाने देखील फेमस आहेत आकाश शिंगाडे. एक जबरदस्त खेळाडू आहे, तो देखील एक चांगला क्रिकेट खेळलाय. अनुभव आहे. पहिली ओव्हर जर चांगली आली तर मॅच मध्ये एक चांगला कमबॅक करू शकते टीम कल्याण. नवी डेक रायडर्स कल्याण. हा, रोहित चौगुले यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. कळकळीची विनंती आहे. आकाश पॉलिसाठी स्ट्राईक केला. दिवेश पारावे. जबरदस्त फाईट आहे. 28 रनचं टार्गेट आहे. दुसरा डाव इथे मात्र चालवत होते. जबरदस्त मॅच आहे. पहिलाच बॉलवर ड्राईव्ह केला आणि तिकडे प्रवीण खनका पण रेडी होते की खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. जो जिंकेल तो डोंबिवली टीम सोबत फाईट करेल. निष्का श्रीराम 11 डोंबिवली. आज आकाश घुरसाळीचा दिवस राहिला. जबरदस्त खेळी केली भाईने. सनीने एक जबरदस्त परफॉर्मन्स केला. या बॉल स्वीप करायचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. जबरदस्त एफर्ट. वेल स्टॉप आणि डायरेक्ट हिट लागतो बॅटर. आउट. कहाणी में ट्विस्ट. रोहन साळुंकेला बाहेर जावं लागेल. येते विकेट. आता मॅच मध्ये मात्र कलाटणी येऊ शकते का? डायरेक्ट हिट लगावला गेला. रोहन शिल्लेने जबरदस्त एफर्ट्स घेतले. एका रोहनने दुसऱ्या रोहनला रनआउटची विकेट. डी बॅटर अक्षय मात्रे येत आहेत. जबरदस्त मॅच आहे. रनआउटची विकेट टर्निंग पॉइंट आहे. एक मिनिट स्टेशन वाईज आहेत वाटते. चायना स्टेशन वाईज आहेत. जबरदस्त मॅच आहे. दिवेश रनआउटची विकेट आली. नॉन स्ट्राईक अक्षय मात्रे आलेत. चांगली फिल्डिंग पाहिली गेली अगोदर डीप मध्ये. या बॉलवर मात्र खेळाडू बॉलवर पोहोचले होते. प्रणित पाटील. स्ट्रायकिंगला बॅटर अक्षय मात्रे. जबरदस्त बॅटल आहे. अंधेरी विरुद्ध कल्याण. नवी टेक रायडर कल्याण त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ अंधेरी. बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉल देखील आतमध्ये आणला. बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू तिकडे पोहोचतात. सिंगल रन तिकडे मिळेल. सिंगल डबलची मॅच देखील खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि ती चालू ठेवणं गरजेचं आहे. दिवेश पारावर थोडं आता मात्र दडपण असणार. एक चांगली इनिंग खेळावी लागेल. जबरदस्त ऑलराऊंडर आहेत मुंबईतील आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले दिवेशने. पण मागील 4-5 वर्षाच्या हंगामामध्ये जबरदस्त कामगिरी केली दिवेशने. आपल्या नावाच्या भोवती एक वेगळं वलय निर्माण केलं आणि जबरदस्त कामगिरी करत असताना चर्चेत राहिले दिवेश पारावे. या बॉलवर स्वीप करायचा प्रयत्न केले होते. खेळाडू आहेत तिकडे डीप मध्ये. सिंगल रन. 19 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. चांगली बॉलिंग केली आकाशने. पण पहिला
डॉट त्यानंतर एक रनआउटची विकेट त्यानंतर 3 सिंगल. उद्या देखील खुल्या गटातील आपण मॅचेस पाहणार आहोत. पहिली मॅच उद्या असणार आहे दुपारच्या हाफमध्ये स्वर्गीय जयेश घरेत स्मृती चषक. स्मृती आपण पाहिलं तर अष्टविनायक स्वर्गीय जयेश स्मृती अष्टविनायक संघ त्यांच्या विरुद्ध अधीर सत्यविनायक कामोडे. जबरदस्त बॅटल आहे. त्यानंतर असल्फा रॉयल विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज हिरमल कल्याण ही देखील एक जबरदस्त बॅटल असणार आहे. डेव्हिल मुकेश रॉय चेंबूर त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोटे. त्यानंतर भवानी वॉरियर्स विरुद्ध टू बी डिक्लेअर जो टीम येईल. आणि जबरदस्त मॅच उद्या देखील. अक्षय या बॉल स्वीप खेळले खेळाडू आहेत तिकडे. वेल फिल्डिंग साहिल तिकडे होते. जबरदस्त फिल्डिंग केले साहिलने. पहिल्या ओव्हरचा काही समाप्त झालाय. 5 रन झालेत 18 बॉलमध्ये 23 करायचे. जबरदस्त बॉलिंग केली आकाशने. गुड बॉलिंग आकाश. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर साई पाल येतात. अजून एक एक्सपिरियन्स बॉलर कल्याणचे साई पाल. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बॉलिंगसाठी साई पाल. मुंबईकर नाईन चषकामध्ये देखील बेस्ट बॉलर त्यांनी मिळवला आणि एक जबरदस्त खेळाडू आहे. जागेवरून उभं बॉलिंग करायची एक वेगळी स्टाईल आहे त्यांची आणि अनुभव प्लेयर आहेत. जबरदस्त क्रिकेट खेळलेत. पहिला बॉल स्वीप करायचा प्रयत्न केला गेलाय. एक रन निर्णायक आहे. दिवेश आणि अक्षय म्हात्रेचा पण माइंड सेट तेच आहे की सिंगल सिंगलनी आपण मॅच बनवूया. इझिली मॅच आपण जिंकू शकतो. एका दुसरी बाउंड्री कधी येईल. 17 चेंडू आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. याबरोबर ड्राईव्ह केला गेला. दिवेश पारावेचा धमाका निघून जाईल 4 रनसाठी हा बॉल. आणि टायमिंगला बाउंड्री लगावली. दिवेश पारावेला पण माहिती घेतो धडपण जास्त वेळ घेऊन चालणार नाहीये. मॅच थोडीफार फ्री करावी लागेल. 10 रन झाले 10 फलकावर. 16 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. जबरदस्त टायमिंग केलं. पिचिंग थोडी चुकीची केली साई पालने. त्याचा फायदा उचलला दिवेशने. या बॉलवर देखील आपण पाहतो सिंगल रन. सर्वांची बॅटिंग आपण पाहिली. बॉलिंग हॅनॉय कुमारची फिल्डिंग पाहिली. शुभमने पण एक चांगला खेळ केला. सर्व प्लेयर्सनी चांगले एफर्ट्स दिले. खुल्या गटामध्ये देखील सिद्धिविनायक अंधेरी संघाने एक चांगला खेळ केलाय. एक सिंगल रन. 13 रन झाले 10 फलकावर. 14 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. 14 चेंडू जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे.
एकीकरण आता मात्र तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे. रन्स आले आतापर्यंत 14. 13 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. स्ट्राईक इन बॅटर अक्षय म्हात्रे. या बॉल एकट खेळले गेलेत. काढू आहे डीप मध्ये. सिंगल रन. 12 चेंडूंनी जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. बारा चेंडूंनी जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. 12 बॉल 13 करायचे आहेत. स्ट्राईक इन बॅटर अक्षय म्हात्रे. बॉलीसाठी कृष्णा. या बॉलवर देखील थोडीशी मिसफील्ड आणि बॉल निघून जाईल 4 रनसाठी. हातातून बॉल मात्र थोडा निसटला. 4 रन. या बॉल देखील ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. 9 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 6 रनची गरज आहे. 9 बॉल 6. जबरदस्त बॅटिंग केली दिवेशने. विकेट आल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगला अंडर प्रेशर मात्र खेळ केला. डोंबिवली संघ आपण तयार राहायचं आहे. यावर स्वीप खेळले गेले. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. आणि जबरदस्त मॅच करत असताना मात्र ही सेमीफायनल मध्ये संघ जायच्या दिशेने टीम श्री स्वामी समर्थ. यामुळे स्क्वेअर कट क्लासिकल फटका फिनिशिंग टच. सामना जिंकतोय टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी. वेल प्लेड दिवेश पारावे. अंडर प्रेशर एक जबरदस्त इनिंग खेळली दिवेशने. वेल प्लेड दिवेश. क्लासिकल बॅटिंग बाय दिवेश पारावे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पण दिवेश पारावे. दिवेश
चला दिवेश आपण यायचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. हॅलो हॅलो हॅलो. चला डीजे दादा थोडासा आवाज आपण मात्र वाढवा. मला वाटतं खेळाडूंपर्यंत देखील आवाज जात नाहीये.